सुजाज मेजवानीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे बीटरूटची बर्फी, रक्षाबंधन स्पेशल बीटरूटची बर्फी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे साधारण 4 चमचे साजूक तूप, साधारण 4 मोठे मोठे आकाराचे बीट, सुकं खोबरं 1.5 वाटी आणि 4 बीट असतील मोठ्या साईजचे, तर साधारण त्याचा किस 3 वाट्या पडतो, 3-3.5 वाटी, त्यानुसार 1 वाटी, एक मीडियम साईजची, खूप मोठी नाही खूप छोटी नाही अशी मीडियम साईजची 1 वाटी साखर, साधारण 4 चमचे तूप आपण मध्ये घालून घेऊ। छान व्यवस्थित परतून घ्यायचं। बीट छान असं सुकं कोरडं झालं पाहिजे। मीडियम गॅसवर छान व्यवस्थित परतून घ्यायचं। सुरुवातीला थोडासा गॅस मोठा केला तरी चालेल, तर छान पटकन लवकर असा सुक्का होऊन जातो हा कीस, म्हणजे त्याचं जे पाणी असतं खूप पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे आणि चवीला पण खूप छान असते। बीटाला थोडा स्वतःचा असा उग्र वास असतो, उग्र स्वाद असतो, पण त्यात खोबरं साधारण 3-4 मिनिटानंतर छान असं सुक्का होऊन जातो हा कीस। आणि असं सुक्का झाल्यानंतर त्यामध्ये आपण सुकं खोबरं टाकायचं। खोबरं मी भाजलेलं नाहीये, जर तुम्हाला आवडत असलं तर तुम्ही वेगळं भाजून त्यात टाकू शकता, पण न भाजता टाकलं तरी चालेल। असं हे 1 वाटी सुकं खोबरं टाकायचं आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। छान असं सुटसुटीत व्हायला पाहिजे हा कीस, छान असा सुटसुटीत आणि एकदम कोरडा झाला ना की त्यामध्ये साखर टाकायची। साखर आपल्या आवडीनुसार घेऊ शकता, तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही 2 वाट्या टाकू शकता। 1 मिनिट पूर्ण साखर टाकून व्यवस्थित एकदम, जेव्हा याला पाणी सुटेल ना त्यावेळेस सारखं हलवत राहायचं, मग ते लवकर कोरडं होतं। खूप जास्त पाणी पण याला सुटत नाही, लवकर सुक्क होऊन जातं आणि ही वडी लवकर तयार पण होते। खायला पण छान लागते। बीट असेल शरीरासाठी, रक्तवाढीसाठी खूप चांगलं असतं। सॅलडमध्ये खायला कधी कधी कंटाळा येतो, तर आपण ते अशा प्रकारे वडी तयार करून पण खाऊ शकतो। लहान मुलांना खायला बीट खायला कंटाळा येतो, तर आपण अशा प्रकारे वडी बनवून पण त्यांना देऊ शकतो, जेणेकरून ते आवडीने खातील आणि त्यांच्या पोटाचं पाणी आटून जाते, म्हणजेच कमी होऊन जाते। आणि चिकटपणा आपल्याला लागला ना त्यावेळेस आपण गॅस बंद करू शकतो। जर बीटरूट हलवा करायचा असेल तर जाड किसणीने किसायचा, पण जर वडी बनवायची असेल तर बारीक किसणीने किसलं तर खूप छान होतं। छान असं बघा, छान आता व्यवस्थित एकजीव झाली होता आणि खूप छान कोरडी झाली आपली ही वडी। पडेल कोरडेपणा तर आलाय साधारण। ज्यावेळेस कढईला आपलं हे जे सारण चिकटणार नाही ना त्यावेळेस आपण ते ताटात काढून घ्यायचं। बघा, थोडंही ते कढईला आपलं खाली असं चिटकत नाही आहे, त्यावेळेस समजून जायचं की आपली ही साधारण वडी तयार होईल इतपत हे सारण आता तयार झालंय। आपण एका बाजूला आता तसं तूप घेतलंय आपण एका ताटात,
जेणेकरून ती खाली चिटकायला नको आणि ते छान व्यवस्थित परतून घ्यायचं, हे पसरवून घ्यायचं सॉरी. नंतर असं एका ताटात काढून तुम्ही ताटामध्ये सेट करून घ्या आणि फ्रीजमध्ये किमान 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. नंतर छान सेट झालेल्या आहेत बीटाच्या वड्या. आपण आता त्या कट करून घेऊ आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा कशा झाल्यात ते मला कमेंट करून नक्की सांगा. 2 तासापेक्षा तुम्ही जास्त वेळ पण ठेवू शकता. 2 तासानंतर 2-3 तासानंतर पण त्या खूप छान सेट होतात. अशी ही बीटाची वडी जी चवीला खूप, नक्की ट्राय करून बघा. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.